पाठात व्यंजन संधी आणि त्यातील पहिला नियम प्रथम व्यंजन संधी. चला तर मग सुरू. आज आपण व्यंजन संधी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहू व्यंजन संधी म्हणजे काय. तर जवळजवळ येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा दुसरा वर्ण हा स्वर आल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल की दोन वर्ण आहेत, त्या वर्णांपैकी पहिला व्यंजन हे दोन व्यंजने या पहिल्या व्यंजन आहे आणि हा दुसरा शब्दही व्यंजन आहे. म्हणजेच व्यंजन संधी होते. दुसरा वर्ण स्वर आल्यास म्हणजेच दोन शब्द आहेत, त्या ठिकाणी पहिला वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा स्वर असेल तर त्या ठिकाणी ही व्यंजन संधी असे होते. आपण काही सूत्ररूपामध्ये पाहू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. या ठिकाणी असं म्हणता येईल की व्यंजन प्लस व्यंजन म्हणजेच व्यंजन संधी असं म्हणता येईल. बघा, जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्णे हे व्यंजने असतील म्हणजेच व्यंजन प्लस व्यंजन असेल तर व्यंजन संधी होते, किंवा दोन्ही व्यंजनांपैकी दुसरा वर्ण हा स्वर असेल त्या ठिकाणी व्यंजन संधी होते. म्हणजेच व्यंजन प्लस स्वर या ठिकाणी व्यंजन संधी होते. व्यंजन प्लस व्यंजनचं उदाहरण पाहू. ध प्लस म. ध हे एक व्यंजन आणि प हे एक व्यंजन आहे. किंवा या ठिकाणी ग प्लस च, ग प्लस ध, ख प्लस म असे दोन्हीही वर्ण हे व्यंजने असतील तर त्या ठिकाणी व्यंजन संधी होते. दुसरं पाहू, व्यंजन प्लस स्वर. या ठिकाणी द हे एक व्यंजन घेतलं आणि त्याच्यासमोर आ किंवा ई अशा प्रकारे स्वर येतील. किंवा ग घेतलं, ग च्या समोर आ, ई किंवा उ असे 12 स्वरांपैकी जे पण स्वर येईल त्या ठिकाणी व्यंजन प्लस स्वर आल्यास त्या ठिकाणी व्यंजन संधी असे होईल. व्यंजन संधीची काही नियम आहेत ते आपण पाहूयात. व्यंजन संधीचा पहिला नियम प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी कशाला म्हणतात तर पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते, तेव्हा प्रथम व्यंजन संधी असे होते. म्हणजेच असं म्हणता येईल की पहिले 5 वर्ग कोणते, क पासून म पर्यंतचे सगळे शब्द हे पहिले 5 वर्गामध्ये येतात. अनुनासिका शिवाय म्हणजे अनुनासिक सोडून ड, त्र, न, म हे 5 अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास म्हणजे क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ आल्यास त्या व्यंजनाच्या पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजेच आपण पाहिले पहिलं व्यंजन, पहिला वर्ण दुसरा वर्ण, त्या दोन्ही वर्णापैकी जे पहिला वर्ण जे असेल त्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन घ्यायचे. पहिलं कठोर व्यंजन कोणते, क, च, ट, त, प हे पहिलं कठोर व्यंजन येईल. या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी अशा प्रकारे होईल. आपण काही स्पष्टीकरणासह बघू. क पासून म पर्यंतचा चार्ट पाहू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. आपण प्रथम व्यंजन संधीमध्ये व्याख्या पाहिली. आता आपण चार्ट पाहणार आहोत. आपली व्याख्या होती की पहिल्या 5 वर्गांपैकी म्हणजे या 5 वर्गांपैकी अनुनासिकाखेरीज म्हणजे अनुनासिक सोडून, अनुनासिक कोणते, ड, त्र, न, म हे 5 अनुनासिक आहेत. हे 5 अनुनासिक सोडून
यापैकी कोणतेही व्यंजनासमोर कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले असेल, कठोर व्यंजन आले असतील, तर त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येईल. पहिलं कठोर व्यंजन क, च, ट, त, प यापैकी कोणतेही पहिलं कठोर व्यंजन येईल. आपण पाहिलं होतं की 2 वर्ण असतील, 2 वर्णाच्या ठिकाणी हा पहिला वर्ण जे असेल त्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला त्याच्याच वर्गातील कठोर व्यंजन घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं ध आणि प हे 2 वर्ण आहेत. ध च्या ठिकाणी ध हा एक शब्द, हा वर्ण घेतला, हा आहे पहिला वर्ण आणि प आहे दुसरा वर्ण. आपली व्याख्या आहे, पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास, म्हणजे पहिला वर्ण हा ध, दुसरा वर्ण हा प, या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्याच्याच वर्गातील हा पहिला व्यंजन द आहे, धचा वर्ग त थ द ध हा वर्ग, धच्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे, त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन घ्यायचं आहे, म्हणजे त घ्यायचं आहे. ठीक आहे. द हा पहिला वर्ण, या पहिल्या वर्णाच्या समोर आपल्याला कठोर व्यंजन आलं आहे. कठोर व्यंजन घेतलं म्हणून पहिल्या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे, त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येणार आहे. म्हणजे धच्याच वर्गातील आपल्याला त हे पहिलं कठोर व्यंजन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ध प्लस प चं होणार प, प, प. ठीक आहे, प. ओके, समजलं. आता आपण एक उदाहरण पाहू. उदाहरणामध्ये शब्द आहे क्षुत्पिपास. ठीक आहे, क्षुत्पिपासाची आपण फोड केली, शुद्ध प्लस पिपासा. या ठिकाणी ध आणि प हे 2 वर्ण घेतले. ध प्लस प याची आपल्याला संधी करायची आहे. ठीक आहे, ध पाहिलं, धच्या आता ध हे पहिलं वर्ण, प हे दुसरं वर्ण. आपल्याला पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील कठोर व्यंजन घ्यायचं आहे. धचा वर्ग कोणता, त थ द ध. ठीक आहे, तर या ध बद्दल पहिलं कठोर व्यंजन येईल त, म्हणजेच या ठिकाणी शब्द पडेल आपल्याला ध प्लस प चा होईल प. ओके, धचा त झाला या ठिकाणी. म्हणून क्षुत्पिपासा या शब्दाचं प्रथम व्यंजन संधी झाली क्षुत्पिपासा. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण आहे वाक्पती. वाक्पती. ओके, याची फोड केली, वाघ प्लस पती. यामधला ग हा पहिला वर्ण, प हा दुसरा वर्ण. ग आणि प हे 2 वर्ण आहेत. या ठिकाणी आपल्याला ग या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील कठोर व्यंजन घ्यायचं आहे. ग चा वर्ग कोणता, क ख ग घ ड. ओके, तर ग चा पहिल्या वर्गातील क हा पहिलं कठोर व्यंजन आहे. ओके, तर आपल्या या ठिकाणी ग चा क होईल. समजलं. ग प्लस प, तर या ठिकाणी प. ओके, वाक्पती. वाक्पती. तर वाघ प्लस पती याची प्रथम व्यंजन संधी वाक्पती असं झालं आहे. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. अशाच पाहूया. पहिल्या 5 वर्गातील म्हणजे क पासून म पर्यंत कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होत असते. या ठिकाणी आपल्याला
सरळ सरळ आहे की पहिलं वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा अनुनासिक आला असेल. अनुनासिकमध्ये ड, त्र, न, न, म या 5 पैकी कोणतंही अनुनासिक व्यंजनापुढं आलं असेल तर त्या ठिकाणी व्यंजन अनुनासिक संधी होत असते. या ठिकाणी दुसऱ्या नियमाचा अर्थ आहे की कोणत्याही 5 वर्गातील व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म्हणजे व्यंजनाच्या समोर अनुनासिक आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्या पहिल्या व्यंजनाच्या वर्गातीलच अनुनासिक घेऊन संधी करायची आहे. आपण या वाक्याला आपण सूत्ररूपामध्ये सोप्या पद्धतीनं मांडूयात म्हणजे आपल्याला अजून चांगलं समजेल. पहा, व्यंजन प्लस अनुनासिक म्हणजेच व्यंजनाच्या समोर कोणतंही अनुनासिक आलं असेल ड, त्र, न, न, म यापैकी तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते. म्हणजे या पहिल्या वर्णाच्या वर्गातील जो अनुनासिक आहे त्याच्या वर्गामध्ये त्याच्याच वर्गातील अनुनासिक येत असते. उदाहरणार्थ पाहूया, अजून चांगलं समजेल. उदाहरणार्थ पहा, त प्लस म. त हे एक व्यंजन आहे आणि म हे अनुनासिक आहे. तर आपली व्याख्या आहे की पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येईल. तर पहिला व्यंजन त आहे. त चा वर्ग कोणता? त चा वर्ग त, थ, द, ध, न, नळाचं न. तर त च्या वर्गातील अनुनासिक हे न येते, नळाचं न. ठीक आहे, त्याच्यामुळे या त च्या जागी न येणार. म्हणून या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्या पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन व्यंजन अनुनासिक संधी होत असते. म्हणून त प्लस म या ठिकाणी म झालं. ठीक आहे, समजलं? आपण अजून चांगल्या प्रकारे समजू चार्टच्या द्वारे म्हणजे अजून छान समजेल तुम्हाला. आपलं उदाहरण होतं त प्लस म. पहा, त प्लस म होतं. ठीक आहे, तर पहिला वर्ण त होता. पहिला वर्ण त, दुसरा वर्ण म हे अनुनासिक होतं. तर ह्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला त्याच्याच वर्गातील त चा वर्ग त, थ, द, ध, न या ठिकाणी आपली व्याख्या काय आहे? कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होत असते. आपला पहिला वर्ण त आहे. त चा वर्ग, त च्या वर्गामध्ये नळाचं न हे अनुनासिक येतं. म्हणून त च्या ठिकाणी न हे अनुनासिक येणार आहे. समजलं? दुसरं उदाहरण पाहू. दुसरं बघा, ट. आपण ट प्लस म. ट हे व्यंजन आहे आणि म हे एक अनुनासिक आहे. ट प्लस म. ट चा वर्ग ट, ठ, ड, ढ, न, न. ठीक आहे, आपली व्याख्या कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक घेऊन संधी होत असते. कोणताही वर्ण ट आलेला आहे. ट चा वर्ग ट, ठ, ड, ढ, न, ट, ठ, ड, ढ, न. पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचा आहे आपल्याला. पहिला वर्ग या ट या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुनासिक घ्यायचंय. ट च्या वर्गातील ण, बाणाचं न हे अनुनासिक येणार आहे. तर ट प्लस म या ठिकाणी म असं होणार आहे. न म. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण काही उदाहरण पाहू जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल.
पहा. सन्मार्ग. सन्मार्गचा आपण पोटफोड केली. सतमार्ग. सतचं त प्लस म घेतला आपण. त चा वर्ग त थ द धन. त हे पहिलं व्यंजन, त्याच्यामुळे त च्या वर्गातील आपल्याला अनुनासिक घ्यायचे. त च्या वर्गातील अनुनासिक न, नळाचं न येतं, त्याच्यामुळे म. तर त प्लस म याचा अनुनासिकाचं होईल न्म. तर या ठिकाणी सत प्लस मार्ग याची व्यंजन संधी होईल सन्मार्ग. समजलं? अजून दुसरं उदाहरण पाहू. वाङ्मय. याची पोटफोड केली आपण. वाक प्लस मय. क प्लस म. संधी करायला होतं आपण, व्यंजन संधी. क प्लस म. क चा वर्ग कोणता? क ख ग घ ड. क चा वर्ग क ख ग घ ड. ठीक आहे. आपल्याला पहिल्या व्यंजनाबद्दल अनुनासिक घ्यायचे. पहिला व्यंजन क. क चा वर्ग कोणता? क ख ग घ ड. क च्या वर्गामधला अनुनासिक कोणता? ड. ठीक आहे. त्याच्यामुळे क च्या ठिकाणी ड येणार, डम. त्याच्यामुळे याचा वाक प्लस मय याची व्यंजन संधी होणार वाग्मय. ओके. उच्चारामध्ये फरक येतो. अजून एक दुसरं उदाहरण पाहू, म्हणजे अजून छान समजेल. सन्मार्ग. पोटफोड केली आपण. षट प्लस मास. ट प्लस म. ट प्लस म. ट प्लस म च, ट च आपले व्याख्या आहे. पहिले 5 वर्ग कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील आपल्याला अनुनासिक घ्यायचे. पहिला वर्ण ट. ट चा वर्ग ट ठ ड ढ ण. ट च्या वर्गातील अनुनासिक न, बाणाचं न. आणि त्याच्यामुळे या ट च्या ठिकाणी न हे बाणाचं न येऊन जाईल, त्याच्यामुळे म असं व्यंजन संधी होईल या ठिकाणी. म्हणून षट प्लस मासचं षण्मास अशा पद्धतीने व्यंजन संधी होत असते. आपलं मेन टॉपिक व्यंजन संधीचा तिसरा नियम पाहणार आहोत. तिसरा नियम आहे तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीचा नियम. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. तिसरे व्यंजन येते. पहिले 5 वर्ग क पासून म पर्यंत कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून, म्हणजे कठोर व्यंजन आणि ते अनुनासिक सोडून असणार आहे. त्या कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन या दोन्हीपैकी आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्या पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील तिसरे व्यंजन घ्यायचे आहे. आपण सूत्ररूपात पाहूत. सूत्ररूप पहा. आपली व्याख्या आहे की पहिले 5 वर्ग क ते म पर्यंत कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून ड त्र न ण म हे 5 वर्ण सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आला असेल. कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आलं असेल तर त्या कठोर व्यंजनाच्या जागी आपल्याला त्याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन घ्यायचे आहे.
काही वर्ण घेऊन पाहूत म्हणजे अजून चांगल्या प्रकारे समजेल. पहा, क प्लस अंग इज इक्वल टू गंग. आपली व्याख्या होती कठोर व्यंजना. कठोर व्यंजनापुढे कोणतंही स्वर किंवा मृदू व्यंजन आला असेल, या ठिकाणी स्वर आलं, अ आ पासून ते अंग आहापर्यंत हे 12 स्वरांपैकी कोणतंही स्वर आलं तर या ठिकाणी कठोर व्यंजन प्लस स्वर आलं. क प्लस अ बरोबर गंग. व्याख्या आपली पहा, कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच वर्गातील त्याचं तिसरं व्यंजन घ्यायचे. कठोर व्यंजन क आलं. क चा वर्ग कोणता? क ख ग घ ड. तर आपल्याला क च्या वर्गातील तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. तर तिसरं व्यंजन कोणतं? क ख ग. तर ग हे तिसरं व्यंजन आहे. अशा ठिकाणी अशी तृतीय व्यंजन संधी होते. आता आपण व्यंजन संधीचं पाहू. कठोर व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीचं समजेल. या ठिकाणी कठोर व्यंजन ट घेतलं प्लस र हे एक व्यंजन मृदू व्यंजन. ट प्लस र. आपली व्याख्या, कठोर व्यंजनापुढे कोणतंही अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आले असेल. पहिल्या ह्याच्यामध्ये स्वर आलं होतं, पहिल्या ह्याच्यामध्ये स्वर आला होता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये व्यंजन आलं आहे. तर ट चा वर्ग आहे ट ठ ड ढ न. तर ट च्या वर्गातील आपल्याला तिसरं व्यंजन पाहायचं आहे ट ठ ड. तर ड हे तिसरं व्यंजन आहे. तर या ठिकाणी ट प्लस र चं ड्र असं व्यंजन तयार होईल. आपण एक तक्ता बघू, तक्त्यानं तुम्हाला अजून छान समजेल. बाराखडीचा चार्ट. आपली व्याख्या, कोणतेही 5 वर्ग, पहिले 5 वर्ग क पासून म पर्यंत. कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच वर्गातील तिसऱ्या व्यंजन येईल. आपलं उदाहरण होतं क प्लस अ. क घेतलं होतं आपण, क प्लस अ. क प्लस उदाहरण अ हे व्यंजन घेतलं होतं अ. ठीक आहे, क प्लस अ अंग. तर आपली व्याख्या होती की पहिलं व्यंजन होतं, या पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी आपल्याला त्याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. तर क च्या वर्गातील तिसरं व्यंजन कोण? क चा वर्ग क ख ग घ ड हा क चा वर्ग झाला. तर या क च्या ऐवजी आपल्याला त्याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन घ्यायचंय. तिसरं व्यंजन आहे ग. म्हणून क प्लस अंग इज इक्वल टू आपलं गंग असं झालं होतं. समजलं? आपलं दुसरं उदाहरण होतं ट प्लस र. ट प्लस र. ट प्लस र. ट प्लस र. ट चा वर्ग ट ठ ड ढ न प्लस र. र हे काय आहे? एक व्यंजन आहे. तर ट चा वर्ग ट ठ ड ढ न. तर आपल्याला ट च्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. तिसरं व्यंजन कोणतं? तर तिसरं व्यंजन आहे ड. म्हणून ट प्लस र इज इक्वल टू झालं ड्र. समजलं? काही उदाहरणं पाहूत म्हणजे तुम्हाला अजून छान प्रकारे समजेल. उदाहरणार्थ पाहू. आपण तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण पाहतोय. उदाहरणार्थ बघा, व्यंजन संधी आहे
जगदीश्वर. जगदीश्वर याचा पोट शब्द केला आपण जगत प्लस ईश्वर. या ठिकाणी त प्लस ई. त प्लस ई. त ई. ई काय आहे? स्वर आहे. आपली व्याख्या कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. पहिला व्यंजन त प्लस दुसरा व्यंजन हा स्वर आहे. तर या ठिकाणी आपला तचा तिसरा वर्ण घ्यायचा आपल्याला. तचा वर्ग कोणता? त, थ, द, ध, न. तिसरा व्यंजन त, थ, द म्हणजेच तच्या जागी द येणार. समजलं? तच्या जागी द येणार आणि त प्लस ई या ठिकाणी याची व्यंजन संधी होईल दी. म्हणून या ठिकाणी जगत प्लस ईश्वर याची तृतीय व्यंजन संधी झाली जगदीश्वर. नेक्स्ट उदाहरण पाहू. अब्ज. अब्ज याचं पोट शब्द अप प्लस ज. या ठिकाणी प प्लस ज घेतला आपण. प एक व्यंजन आणि ज एक व्यंजन. प या कठोर व्यंजनाच्या ठिकाणी ज एक मृदू व्यंजन आलेलं आहे. तर आपल्याला पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील आपल्याला तिसरे व्यंजन घ्यायचे आहे. तर या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी होते. प चा वर्ग कोणता? प, फ, ब, भ, म. तिसरं व्यंजन कोणतं? प, फ, ब. तर या ठिकाणी ब हे तिसरे व्यंजन आहे. म्हणून प प्लस ज याची व्यंजन होणार ज. म्हणून या ठिकाणी अप प्लस ज याची तृतीय व्यंजन संधी झाली अब्ज. नेक्स्ट उदाहरण पाहूया. दिग्विजय. दिग्विजय पोट शब्द आहे दिक प्लस विजय. या ठिकाणी क प्लस व. क हे कठोर व्यंजन, व हे एक व्यंजन. या ठिकाणी क चा वर्ग क, ख, ग, घ, ड. आपली व्याख्या कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या पहिल्या व्यंजनाऐवजी पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील आपल्याला तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. तिसरं व्यंजन क चं तिसरं व्यंजन कोणतं? क, ख, ग. तर ग हे आपलं तिसरं व्यंजन आहे. तर या ठिकाणी क चं आपलं ग होणार आहे. म्हणून दिक प्लस विजय याची तृतीय व्यंजन संधी दिग्विजय अशी होणार आहे. नेक्स्ट उदाहरण पाहूया. सदाचार. पोट शब्द आहे सत प्लस आचार. यातील संधीचं पाहू. त प्लस आ. त च्या समोर आ हे स्वर आलेलं आहे. आपल्याला पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन घ्यायचे आहे. त चा वर्ग त, थ, द, ध, न. त चं तिसरं वर्ण त, थ, द. तर या ठिकाणी द म्हणजे त प्लस आ चा होणार द प्लस आ दा. समजलं? म्हणून सत प्लस आचार याची तृतीय व्यंजन संधी होणार सदाचार. नेक्स्ट उदाहरण पाहूया. आहे दिगंबर. याचा पोट शब्द आहे दिक प्लस अंबर. यातील क व्यंजन, अ हे आहे स्वर. आपल्याला घ्यायचंय
पहिल्या व्यंजनातील त्याच वर्गातील तिसरा व्यंजन घ्यायचा आहे. क चा तिसरा व्यंजन आहे ग. तर या ठिकाणी क प्लस अंग याचं होणार गंग. म्हणून दिक प्लस आंबर याची तृतीय व्यंजन संधी होणार दिगंबर. ओके. नवनवीन व्हिडिओज आणि ट्रिक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. व्यंजन संधीतील चौथा नियम त. त ची व्यंजन संधी. जर व्यंजन संधीमध्ये त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त्या त चा च होतो. फॉर एक्झाम्पल सच्चरित्र याची पोटफोड आहे सत प्लस चरित्र. या ठिकाणी त आणि त प्लस च आलेला आहे. तर त च्या पुढे च किंवा छ आल्यास त्या त चा च होतो. म्हणजेच या त चा च होणार. तर या ठिकाणी त प्लस च चं च असं होणार व्यंजन संधी. म्हणून सत प्लस चरित्र याची व्यंजन संधी सच्चरित्र असं होणार. दुसरं एक्झाम्पल सच्छत्र. या ठिकाणी सच्छत्र आहे म्हणजे त प्लस छत्र. त प्लस छत्र. त प्लस छ. या ठिकाणी त च्या पुढे छ आलेलं आहे. त प्लस छ. तर आपला नियम त च्या पुढे च किंवा छ आल्यास त्या त चा च होत असतो. या ठिकाणी त च्या पुढे छ आला म्हणून त प्लस छ इज इक्वल टू छ. म्हणून त प्लस छत्रचा सच्छत्र असं होते. व्यंजन संधी होते. पहा त च्या पुढे जर च किंवा छ आला असेल तर त्या त चा च होतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं पहिल्या नियमाचं सूत्ररूप मांडलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. दुसरा नियम त व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त्या त बद्दल ज होतो. म्हणजे त च्या पुढे जर ज किंवा झ हे जर व्यंजन येत असेल तर त्या त च्या ठिकाणी ज असं व्यंजन होईल. एक्झाम्पल पाहू. उज्ज्वल. पोट शब्द उत प्लस ज्वल. या ठिकाणी त प्लस ज. त प्लस ज. या ठिकाणी त प्लस ज आलेला आहे म्हणजे त च्या पुढे ज आलेलं आहे. म्हणून या त चा काय होणार आहे ज होणार आहे. म्हणून त प्लस ज च ज. म्हणून उत प्लस ज्वलचं उज्ज्वल असं व्यंजन संधी होते. नेक्स्ट उदाहरण आहे सज्जन. पोट शब्द केला सत प्लस जन. त च्या पुढे काय आलेलं आहे ज. त प्लस ज. तर त प्लस ज च ज म्हणजे सत प्लस जन याचं व्यंजन संधी सज्जन असं होईल. त व्यंजनापुढे ज किंवा झ आला असेल तर त्या त चं ज असं व्यंजन होणार आहे. त चा तिसरा नियम त व्यंजनापुढे ट किंवा ठ आले असेल तर त्या त बद्दल टच होणार. फॉर एक्झाम्पल पाहू. तट्टिका. पोट शब्द आहे तत प्लस टिका. या ठिकाणी त च्या पुढे ट आलेला आहे त प्लस ट. म्हणून या ठिकाणी त प्लस ट च ट. म्हणून तट प्लस टिका याची व्यंजन संधी होईल तट्टिका. ठीक आहे. त व्यंजनापुढे ट किंवा ठ व्यंजन आला असेल तर त्या त चा ट असं व्यंजन संधी होणार आहे. नेक्स्ट पाहूया. त व्यंजनापुढे ल आल्यास त्या त बद्दल ल होतो. त च्या पुढे ल आल्यास त्या त बद्दल
ल होतो. एक्झाम्पल पाहू. तल्लीन. पोट शब्द केला तत प्लस लीन. या ठिकाणी तच्या पुढे ल आलं म्हणून त प्लस ल इज इक्वल टू ल. म्हणून तत प्लस लीन याची व्यंजन संधी होणार तल्लीन. नेक्स्ट उदाहरण आहे उल्लंघन. पोट शब्द उत प्लस लंघन. या ठिकाणी तच्या पुढे ल आलं म्हणून त प्लस ल इज इक्वल टू ल. उत प्लस लंघन याची व्यंजन संधी होणार उल्लंघन. त व्यंजनापुढे ल आलं असेल तर त्या त बद्दल ल हे व्यंजन येणार आहे. त प्लस ल इज इक्वल टू ल. त व्यंजनापुढे श आल्यास तर त्या त बद्दल च होणार आणि पुढील श बद्दल छ होणार छ. तच्या पुढे श आल्यास त्या तचा च होणार च आणि पुढील श याबद्दल छ असं होणार. फॉर एक्झाम्पल सच्छील याचा पोट शब्द आहे सत प्लस शील. तच्या पुढे श आलं आहे म्हणून तचं काय झालं च झालं आणि शचं काय झालं छ झालं. म्हणून सत प्लस श इज इक्वल टू च प्लस छ इज इक्वल टू छ. या ठिकाणी तचा च झाला आणि शचा छ झाला. नेक्स्ट उदाहरण सचिष्य. पोट शब्द सत प्लस शिष्य. तच्या पुढे श आला तच्या पुढे श. तच्या ठिकाणी च शच्या ठिकाणी छ छ सचिष्य. मृच्छकटिक. पोट शब्द मृत प्लस शकटिक. या ठिकाणी त प्लस श. तच्या ठिकाणी च शच्या ठिकाणी छ छ मृत शकटचं मृच्छकटिक. उच्छिष्ट. उत प्लस शिष्ट. त प्लस श. तच्या ठिकाणी च शच्या ठिकाणी छ. उत प्लस शिष्टचं उच्छिष्ट. अशा प्रकारे तच्या व्यंजनापुढे श आल्यास तचा च होणार आणि त्या पुढील शचा छ होणार. अशा प्रकारे तची व्यंजन संधी. त व्यंजनापुढे श आला असेल तर त्या तच्या ठिकाणी च होणार आणि शच्या ठिकाणी छ होणार. म्हणजेच त प्लस श इज इक्वल टू च प्लस छ इज इक्वल टू छ अशी छ ची व्यंजन संधी होणार आहे. म पुढे स्वर आला असेल तर त्या स्वर मागील तो स्वर हा मागील म मध्ये मिसळतो आणि म पुढे व्यंजन आला असेल तर मचा मागील अक्षरावर अनुस्वार होतो. तर या ठिकाणी समाचार एक उदाहरण. पोट शब्द सम प्लस आचार. मच्या पुढे स्वर आलं आ. मच्या पुढे आ हे स्वर आहे. आपल्या पहिला नियम मच्या पुढे स्वर आला असेल तर तो मागील म मध्ये मिसळून जातो. म्हणजेच या ठिकाणी म प्लस आचा काय होणार आहे मा. दुसरं एक्झाम्पल संगती. पोट शब्द सम प्लस गती. मच्या पुढे ग आलं म्हणजे मच्या पुढे व्यंजन आलं म्हणून मचं काय होणार मच्या पुढे जर व्यंजन आलं असेल तर मचं काय होणार मागील अक्षरावर अनुस्वार येणार. म्हणून म प्लस गचं काय होणार मचा अनुस्वार झाला म्हणून सम प्लस गतीचं संगती. अशा प्रकारे मची व्यंजन संधी होते. पहा मच्या पुढे जर स्वर आले असतील स्वर 12 पैकी अ आ पासून आहा पर्यंत मच्या पुढे स्वर आला असेल तर तो म हा मागील म मध्ये मिसळल्या जातो. तसेच मच्या पुढे जर व्यंजन आला असेल तर त्या म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येत असते. या ठिकाणी म्हणता येईल की म पुढे स्वर आलं तर मागील म मध्ये मिसळून जाईल आणि म पुढे व्यंजन आलं असेल तर ते म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल स्टडी सर्कल.